शुभेच्छा। खरं तर बोलणे हा तुझा प्रांत, पण आजच्या या विशेष दिवशी मुलांच्या आग्रहास्तव मी हा एक थोडासा प्रयत्न करत आहे। मागे वळून पाहताना गेल्या 47 वर्षांमध्ये तुझ्या खंबीर आणि मोलाच्या पाठिंब्यामुळे आज आपला संसार यशस्वी झाला आहे। केवळ कुटुंबापुरतं आपलं कर्तव्य मर्यादित न ठेवता समाजाप्रती जे काही आजपर्यंत परमेश्वराने माझ्याकडून घडवून घेतलं आहे ते तुझ्याशिवाय या टप्प्यापर्यंत येऊच शकलं नसतं। यापुढेही तुझी मला अशीच साथ लाभो ही परमेश्वर चरणी प्रार्थना। आता तर तुला सद्गुरू भेटले आहेत आणि तुझा आध्यात्मिक प्रवासही सुरू झाला आहे। हा प्रवास छान सुरू राहावा यासाठी तुझ्या सद्गुरूंच्या उपदेशाप्रमाणेच तुझी प्रकृती उत्तम राहणे आवश्यक आहे। यासाठी मी तुला सांगू इच्छितो की तू तुझ्या तब्येतीची काळजी प्राधान्याने घे। देव तुला उदंड, आनंदी आणि निरामय आयुष्य देवो। लता ही माझी सर्वात धाकटी बहीण। लता फार लहान होती तेव्हा आम्ही आमच्या वडिलांना गमावलं। त्यानंतर आमचं जो अल्याळमध्ये जो वास्तव्य होतं म्हणजे माझ्या वयाच्या 16व्या वर्षापर्यंत, त्यावेळेला ती 8 वर्षाची झाली होती। आणि ज्या पद्धतीने आम्ही ते दिवस पाहिले आणि त्या प्रसंगातून ज्या पद्धतीने आम्ही बाहेर आलो तो आता म्हणजे आम्हालाच आश्चर्य वाटतं। लता ही शाळेच्या पहिल्या वर्गापासूनच फार हुशार होती। त्यामुळे ती SSC झाल्यानंतर पुण्याला आली, पुण्याला शिक्षण झालं, MSc झाली आणि तिच्या चांगल्या एका प्रोफेसर पुरोहित सर यांनी तिला लेक्चरर म्हणून SP कॉलेजमध्ये संधी मिळवून दिली। आणि त्या संधीचा तिच्या पुढच्या आयुष्यामध्ये असा फायदा झाला कारण ज्या वेळेला आम्ही तिच्याकरता वर शोधत होतो ते वर मुंबईचे आज तिचे जे पती आहेत सुधीर सिनकर त्यांचे स्वतःचे क्लासेस होते आणि हा एक प्लस पॉइंट झाला। आणि ते लग्न 8 दिवसात ठरलं, पुढच्या 15 दिवसात लग्न झालं। अशा पद्धतीने तिचा नवीन संसार नवीन हे सुरू झालं। आणि त्या दोघांचं जे कष्ट त्यांनी केले क्लासेस हे आज असं वाटतं अट्रॅक्ट लोकांना, पण ज्या पद्धतीने त्यांनी चालवले, मुख्य म्हणजे सुधीर सिनकर हे अतिशय प्रिन्सिपल्ड, ते त्यावेळेला हे करायचं म्हणजे करायचं। म्हणजे आम्ही त्यांचं लग्न झाल्यानं आमच्या घरी आले तरी आम्हाला त्यांची भीती वाटायची, कारण आम्हाला सारखं वाटायचं की जावई बाबा यांची काळजी कशी घ्यावी। पण आज तेच मेहुणे माझे सुधीरभाई संपूर्ण बदललेले आहेत आणि हा बदल माझ्या बहिणीने घडवून आणलेला आहे। आणि आता तिचं दोघांचंही भाग्य, तिला एक मुलगा जो स्वतः चार्टर्ड अकाउंटंट आहे, अतिशय बुद्धिमान, BCom आणि CA एकाच वेळी झाला, आणि दुसरी मुलगी जी आज डॉक्टर आहे, मोठं हॉस्पिटल आहे तिचं आणि तिच्या नवऱ्याचं, आणि ती सुद्धा 10वीमध्ये बोर्डामध्ये आली होती। आणि ती नुसतीच बोर्डामध्ये आली असं नाही, ती व्हर्सेटाईल आहे। सिद्धार्थ हा हुशार आहे पण तिची व्हर्सेटॅलिटी ही निराळी आहे। अशा तऱ्हेने हे लता आणि सुधीरभाई दोघेही भाग्यवान आहेत। आज ते अतिशय समर्थपणे ह्या दोघांचा उत्कर्ष ते पाहतायत। आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे लताने ह्या वयामध्ये म्हणजे आता मला वाटतं 1-1.5 वर्ष झालं असेल, थोडं अध्यात्माकडे थोडं वळलेली आहे। तिचे गुरु आहेत आणि त्या गुरुकडून ती फार म्हणजे अनेक गोष्टी शिकत आहे। आणि नुसतंच नाही तर त्यांच्यामध्ये ती इतकी इन्व्हॉल्ड आहे, म्हणजे त्याच्या मागे श्रद्धा आहे आणि कष्ट आहेत। आणि याला संपूर्ण पाठिंबा सुधीरभाईंचा आहे।
सुधीरबाई हे सुद्धा एक धार्मिक ग्रस्त आहेत. त्यांना गणपती आणि ह्या संदर्भामध्ये प्रचंड त्यांचा इन्व्हॉल्वमेंट असते. दर संकष्टीला ते आम्हाला व्हॉट्सअपवर हे पाठवतात, मेसेज पाठवतात, संकष्टीचं पूर्ण टायमिंग कळवतात, अथर्व शीर्षाचं लिंक देतात. अशा तऱ्हेने ह्या दोघांचं आता जे आयुष्य आहे पुढचं 70 नंतरचं ते अतिशय आनंदी आणि सुखासमाधानाने चाललेलं आहे आणि त्यांना माझ्याकडून फार फार शुभेच्छा. सुमेधा, आज तुझा 70वा वाढदिवस. सिनकरांच्या घरात येऊनही तुला 2 वर्षात 5 दशकं होती. आई बाबा गेल्यापासून तर तुम्ही दोघंच संपूर्ण सिनकर कुटुंबाचा आधारस्तंभ बनला आहात. तू सिनकरांच्या घरची लक्ष्मी आहेस. तुझ्या पावलाने लक्ष्मी घरात आली सिनकरांच्या. हे काही वेगळं सांगायला नको. पण ही लक्ष्मी स्थिरावते केव्हा? तर दैवी संपत्ती असल्यावर. दैवी संपत्ती म्हणजे दया, क्षमा, शांती, प्रेम, माया, ममता, याबरोबर तुझ्याकडे यज्ञभाव पण आहे. यज्ञभाव म्हणजे जे आपल्याकडे आहे ते निस्वार्थपणे जिथे जिथे गरज आहे ती तिथे ते आनंदाने स्वतःहून देणे. तो यज्ञभाव तुमच्या दोघात कमालीचा आहे. जिथे यज्ञभाव असतो ते परमात्म्याचं निवासस्थान असतं, विष्णूचं निवासस्थान असतं. आणि मग विष्णुपत्नी लक्ष्मी तिथे कायमची राहते. आपल्याला गुरुजींनी शिकवली. गुरुजींची शिकवण तुझ्यात पुरेपूर उतरली. म्हणजे परोपकार म्हणजे स्वतःवर उपकार, किंवा कुलदेवतेला प्रसन्न करणे म्हणजे कुलातील सगळ्याचा जरा मदतीचा हात देऊन त्यांचा उद्धार करणे, कावळ्याला पोळी घालताना त्याच्यातील निराकार परमात्मा बघणे, पोटावर राग असला तरी पोटात प्रेम ठेवणे, ही सगळी तत्व मला तुझ्या आचरणात दिसतात. म्हणजे जेव्हा परमेश्वर जेव्हा जोडी बांधतो तेव्हा तो एकमेकांना पूरक आहेत की नाही दोघं हे बघतो. त्याचप्रमाणे तुमच्या दोघांमध्ये पण तुमच्या सहजीवनाचा कमी तिथे मी हा तुमच्या सहजीवनाचा पाया आहे. दादाच्या यज्ञकर्मात तर तू पूर्णपणे तनामनाने सहभागी झालेली आहेस. शिवाय तू एक हाती सगळ्या कुटुंबाला हे बांधून ठेवलेस. आणि दादाचा तुझ्या प्रत्येक निर्णयाला, प्रत्येक कृतीला मनापासून पाठिंबा आहे. तर ह्या अशा तुमच्या समन्वयामुळे तुमच्या दोघांचं क्षेत्र वेगळं असलं, स्वभाव वेगळे असले तर तुम्ही एकरूप झालेले आहात. तुमच्या पुण्याईमुळे, तुमच्या यज्ञभावामुळे आज तुम्हाला जी सद्गुणी, हुशार, प्रज्ञावंत, सटशील अशी मुलं, सुना, लेक, जावई, नातवंड लाभलेली आहेत. जे खरंच हे भाग्य हेवा करण्यासारखं आहे. पण आणखीन काय असतं माणसाला? आता फक्त तुझी एकच इच्छा असणार, मला माहिती आहे, की शेवटच्या श्वासापर्यंत गुरु सेवा, गुरु कार्य करता यावं. हो ना? तसंच होईल. तथास्तु. तुझ्या पुरताच्या जीवनाकडे बघताना मला या शुभेच्छा माझ्या ओठी येतात. शतशरदांचे सुभग चांदणे पसरो वाटेवर, शतशरदांचे सुभग चांदणे पसरो वाटेवर, लाभो संसारातील सारे सुखदायी सुंदर, लाभो संसारातील सारे सुखदायी सुंदर. धन्यवाद. आज माझ्या लाडक्या बहिणीचा म्हणजे लताचा 71वा नाही रे 70वा वाढदिवस. माझी नात म्हणाली, अरे नाना काका तुझ्या बहिणीबद्दल काहीतरी बोल ना. आता काय बोलायचं हा माझ्यासमोर प्रश्न पडला. एकदम आउट ऑफ द ब्ल्यू ती येऊन मला म्हणाली. तरी काय मग आता तिने म्हटलं म्हणून आमच्या लहानपणीच्या मला आठवणी खूप खूप म्हणजे आठवणी आहेत. कुठनं सुरुवात करावं कुठं बंद करावं कळत नाही. तरी सुद्धा आम्ही लहान असताना खूप भांडायचो. आणि लता आणि गीता त्या दोघी खूप भांडायच्या. पण तेवढंच आमचं सर्वांचं एकमेकावर प्रेम होतं. असे दिवस, महिने, वर्ष निघून गेली. कधी आम्ही पुण्याला आलो, त्याच्यानंतर मी कॉलेजला गेलो. सर्व काही नसताना बाईंनी हे सर्व साम्राज्य उभे केलं. त्याच्यामध्ये सर्वांचा खालीचा वाटा आहे. लता पण ग्रॅज्युएट झाल्यानंतर तिने MSc केला. MSc केल्यानंतर SP कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून लागली. आणि अशा पद्धतीने आमची जीवनाची वाटचाल होत गेली. आमची लग्न कशी झाली, केव्हा झाली, काय झालं काहीच कळालं नाही. आणि आज आम्ही सगळे सिनियर सिटीजन होऊन बसलोय. तर आज
एवढंच सांगून मी थांबवतो, कारण 1 मिनिटाची अवधी माझ्या नातीने मला दिलेली आहे. तर आज माझ्याकडून तिला खूप 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 शुभेच्छा. गॉड ब्लेस यू लता. ऑल द बेस्ट. गॉड ब्लेस यू. हाय लता. मी दोघंही माहेरची लताच, पण लता सिनकर म्हणजे ग्रेट, नॉलेजेबल, आणि लता कैसरे म्हणजे साधी भोळी आपली. लता, तुझं आयुष्य दीर्घायुषी छान लागू दे, आनंदी राहा, प्रसन्न राहा, असंच उत्कर्ष होऊ दे तुझा. छान बरं वाटलं तुझं 70वा वाढदिवसाच्या शुभेच्छा. ग्रेट ग्रेट. सवलती, आज तुझी 70 पूर्ण झाली आहे, तर प्रथम तुझ्या वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा व अनेक आशीर्वाद. लताबद्दल बोलायचे म्हणजे खूप बोलतच राहील इतक्या आठवणी आहेत. लहानपणीपासूनच लता चुणचुणीत, हुशार, धीट, कुठेही ओळखीच्याने नाच कर, गाणे म्हण, कविता म्हटले की निसंकोच आमची लता तयार. सर्वांकडून वाहवा मिळवायचीच. 5 वर्षाची पहिलीत होती तेव्हा हेटबाईच्या रूममध्ये जाऊन बाईला म्हणाली, मला मारुती स्तोत्र येते, म्हणून दाखवू का बाई? हेटबाई काही लिखाण करत होत्या. त्या म्हणाल्या, लता मी कामात आहे, नंतर ये. तर लगेच लता म्हणाली, तुम्ही हाताने लिहितात ना, कानाने ऐका. संध्याकाळी लगेच बाई घरी. आईला म्हणाल्या, तुमची लता फार हुशार आहे ना. ही तिची हुशारीची पहिली पायरी व नंतर पायरी दर पायरी शिक्षणात उत्तम प्रगतीच करत गेली. तिच्या शैक्षणिक हुशारीनुसारच तिला सुधीरभाई सारखे पती मिळाले. त्यांचे पुरेपूर सार्थक झाले. त्यांच्या शैक्षणिक व्यवसायात अनेक मुलामुलींना त्याने चांगले घडविले. शिवाय क्लासेस वगैरे ह्या धकाधकीच्या जीवनातही लतीचे घर व्यवस्थित, टापटीप, जिथल्या वस्तू तिथे, किचन मधील असो, बेडरूम असो, ड्रॉइंग रूम असो, कुठेही आणि कधीही अव्यवस्थितपणा चालणार नाही. तरुणपणीच नाही तर आजही घर चांगले व्यवस्थित असण्यासाठी तिचा आटापिटा असतो. तसेच व्यस्त जीवनात येणाऱ्या जाणाऱ्यांची आवभगत उत्तम आणि सुधीरभाईंच्या वेळा सांभाळणे, वेळेवर नाश्ता, जेवण तयार, कुठे जाणे असेल तर त्या वेळेतच तयार. विद्येचे आदर्श माहेरघर लाभलेली अशी ही आमची लती उर्फ सौ सुमेधा सुधीर सिनकर. परत एकदा तिला शतशत आशीर्वाद आणि सुख समाधान व दीर्घायुरोग्य लाभो. हॅलो लता, त्या वाढदिवसाच्या तुम्हाला खूप 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 शुभेच्छा. अशाच हसत खेळत राहा आणि दुसऱ्यांना हसवा आणि एन्जॉय युअर बर्थडे. तथा आमच्या कायरोची लाडकी सब्जी आजी, तुला वाढदिवसाच्या आनंददायी आणि आरोग्यदायी शुभेच्छा. आज तुझा 70वा वाढदिवस. हा 7 दशकांचा पल्ला तू अगदी लीलया पार केलास. सिनकरांच्या घरात पहिल्यापासून सरस्वतीचे अधिष्ठान तर होतेच, पण तुझ्या सोनपावलाने लक्ष्मी घरात आली आणि सिनकरांचे घर एका वेगळ्याच तेजाने झळाळून निघाले. कोणाला काय हवं नको ते देण्यात तुझ्या सासूच्या पावलावर पाऊल टाकून नव्हे, तिच्या पुढेच तू 2 पावलं लाईस आणि लवकरच कोणालाही अडचणीला मदत करणारे, सर्वांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणारे सिनकर सर आणि सिनकरबाई असा मुलूंमध्ये तुमचा नावलौकिक झाला. अर्थात त्याच्यात मोठंसं श्रेय तुझ्या अबोल जोडीदाराचंही. तुझ्या प्रत्येक कृतीला मौनम संमती लक्षणम असं म्हणत त्याचा सहभाग होता. नुसतंच दानधर्म नव्हे तर प्रासादमध्ये अनेक सण समारंभ, व्रत वैकल्य मोठ्या हौशीने साजरी करायला लागले. मला अजूनही या प्रासादमध्ये घडणाऱ्या गणपतीच्या वेळच्या त्या पंक्ती, जेवणावळीच्या पंक्तीच्या पंक्ती आठवतात, ज्यात आम्ही सगळेच जण नाहून निघायचो. माझ्यापुरतं फक्त बोलायचं झालं तर मला नेहमीच माझ्या बाहेरच्या माणसांचा भक्कम आधार आहे. पण अजित गेल्यावर तुम्ही सर्वच जण, खास करून तुम्ही दोघं, ज्या भक्कमपणे माझ्या पाठीशी उभे राहिले ते ऋण मी कधीच विसरणार नाही. आज जेव्हा केव्हा तू तुझ्या दादासाठी किंवा ईशानसाठी जेव्हा तू पौष्टिक लाडू बनवतेस तेव्हा त्यातला पहिला डबा आवर्जून माझ्या घरी येतो. आणि जेव्हा वॉकला जाताना मी त्यातले 2 चमचे खाते तेव्हा त्याच्यात काय इन्ग्रेडियंट्स आहे हे महत्त्वाचं नसतं, तर त्यातला प्रेम आणि जिव्हाळा आठवून माझ्या अंगावर मुठभर मांस चढतं. हा प्रेम, हा जिव्हाळा असाच शेवटपर्यंत राहो हीच प्रभूचरणी प्रार्थना. आज तुझ्या या 70व्या वाढदिवसानिमित्त तुझ्या नवऱ्याने, तुझ्या 2 सुविद्य मुलांनी आणि तुझ्या गोंडस नातवंडांनी जो वाढदिवसाचा घाट घातला आहे तो खरंच प्रशंसनीय आहे. त्याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडे. आज गृहस्थाश्रमाकडून वानप्रस्थाश्रमाकडे जाताना तुला अंतर्योगची जोडही मिळाली आहे. तेव्हा तुझे ह्यापुढचे सान्निध्य असेच मुलाबाळांच्या सहवासात आणि तुझ्या सद्गुरूंच्या सान्निध्यात जावं हीच ईश्वर चरणी प्रार्थना. तुला बघून मला फक्त एकच ओळ आठवते, ती म्हणजे जीवनात ही घडी अशीच राहू दे.
वहिनी, आज तुला 70 वर्ष पूर्ण होत आहेत, त्यासाठी तुला मनपूर्वक शुभेच्छा. त्यासाठी आम्ही एक छोटंसं गीत तुझ्या पुढे अर्पण करत आहोत. सुदिनं सुदिनं जन्मदिनं तव भवतु मंगलम जन्मदिनं. सुदिनं सुदिनं जन्मदिनं तव भवतु मंगलम जन्मदिनं. विजयी भव सर्वत्र सर्वदा जीवेत शरद शतं शतं. विजयी भव सर्वत्र सर्वदा जीवेत शरद शतं शतं. सुदिनं सुदिनं जन्मदिनं तव भवतु मंगलम जन्मदिनं. चिरंजीव कुरु कीर्तिवर्धनं चिरंजीव कुरु पूर्णवर्धनं. चिरंजीव कुरु कीर्तिवर्धनं चिरंजीव कुरु पूर्णवर्धनं. सुदिनं सुदिनं जन्मदिनं तव भवतु मंगलम जन्मदिनं. जगति भवतु तव सुशोद गायन जगति भवतु तव सुखीति गायन. जगति भवतु तव सुशोष गायन जगति भवतु तव सुखी तो गायन. सुदिनं सुदिनं जन्मदिनं तव भवतु मंगलम जन्मदिनं. सुदिनं सुदिनं जन्मदिनं तव भवतु मंगलम जन्मदिनं. हॅपी बर्थडे बहिणी. वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा. वहिनी एकाच वेळी हळूवार, भावनाप्रधान, संवेदनाक्षम मनाच्या आहेत, पण त्याचवेळी त्या रोखठोक, स्पष्टवक्त्या, सडेतोड वागणाऱ्या सुद्धा आहेत. पण वहिनींचं कधीच आत एक, बाहेर एक, ओठात एक, पोटात एक असं नसतं. पूर्ण पारदर्शक असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे आणि तीच खूप मोठी जमेची बाजू आहे असं मला वाटतं. आणि त्याचमुळे त्या खूप नशीबवान आहेत, कारण माणसाच्या व्यवहारात, संसारात, या जगात त्या अशा स्वभावाला किती महत्त्व आहे, किती लोकप्रियता मिळेल माहीत नाही, परंतु मला असं वाटतं की देवाच्या दरबारात या स्वभावाला खूप मोठं रेटिंग असेल, जास्त रेटिंग असेल. आणि म्हणून आयुष्याची पहिली काही वर्ष जरी त्यांची संघर्षाची गेली असली तरी नंतरच्या संपूर्ण आयुष्यात त्यांना संपूर्ण संपत्ती, समृद्धी, प्रतिष्ठा, मान, सन्मान, समाजामध्ये फार मोठा आदर, हे सगळं जे मिळालं आहे, ज्यांना आपण नशीबवान असं म्हणतो, हे सगळं त्यांच्या छान चांगल्या स्वभावामुळे, त्यांच्या सामाजिक भान जपण्याचं, सगळ्यांना मदत करण्याच्या स्वभावामुळे मिळत असेल असं मला वाटतं. तर अशा या वहिनी, नात्याने त्या माझ्या जाऊबाई आहेत, परंतु मी त्यांना माझ्या मोठ्या बहिणीच्या ठिकाणी मानते आणि त्या तशाच मोठ्या बहिणीप्रमाणेच माझ्या आयुष्यात नेहमी माझ्या सुखदुःखात, संकटात, अडचणींमध्ये माझ्या सोबत असतात, माझ्या पाठीशी असतात. त्यांचा खंबीर आधार आमच्या संपूर्ण कुटुंबाला आहे. आणि त्या या वहिनींचा 70वा वाढदिवस आहे. त्यांना मी खरोखर मनापासून पुढील समृद्ध आणि मुख्य म्हणजे निरोगी आयुष्यासाठी अक्षय अनंत शुभेच्छा देते. धन्यवाद.